बाहेर मस्त पाऊस पडतोय, संध्याकाळची वेळ आहे आणि छान अशा पावसाळी वातावरणात गरम गरम असं सगळ्यांना आवडणारं खमंग असं उकड शेंगोळं कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडत असताना कुठली तरी गरम गरम डिश आपल्याला खावीशी वाटते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी साधारणपणे 10-15 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. त्यानंतर काड्यांसहित कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि याचं छान असं वाटण इथे बनवून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील घालू शकता, काहीच हरकत नाही आहे. आता वाटण बनवून तयार झालं आहे. आता आपण काय करणार आहोत, इथे मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धी वाटी कणिक घालून घेतलेली आहे. कणिक कमी घालायची, फक्त बाइंडिंगसाठी इथे कणिक आणि आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे. यामुळे थोडासा चिकटपणा येतो. आणि पाव वाटी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही पीठ घेऊ शकता. फक्त क्वांटिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही त्यानुसार मग क्वांटिटी वाढवू शकता. तर आता हे सगळे पिठं व्यवस्थित मिक्स करायचे. त्याआधी यामध्ये घालून घ्यायचं आहे बाकीचे मसाले वगैरे. तर आता मी थोडासा ओवा घेतला आहे. ओवा छान असा हातावर चोळून घालायचं, त्यामुळे ओव्याची चव अगदी मस्त लागते. थोडासा हिंग घालून घेतला आहे. 1 चमचा हळद घातली आहे. त्यानंतर 2 चमचे इथे लाल मिरची पावडर आपण घालून घेतलेलं आहे. आपण फोडणीसाठी जे पाणी बनवणार आहोत त्यामध्ये देखील लाल मिरची पावडर टाकणार आहोत. त्यानंतर धण्याची पावडर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर मीठ देखील अगदी प्रमाणात घालायचं आहे, कारण पाण्यामध्ये देखील थोडंसं मीठ आपण घालणारच आहोत. आणि आता हा जो वाटून घेतलेला मसाला आहे, तर ह्यातला थोडा मसाला आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि बाकी मसाला आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. तर हा मसाला देखील घालून घेतला. आता 1 पळी यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी सगळं जिन्नस व्यवस्थित एकजीव असं करून घ्यायचं आहे आणि तेल घालायचं. तेलामुळे काय होतं, हे छान असे ठिसूळ होतात, चिवट वगैरे अजिबात होत नाही. तुम्ही जर कणिक जास्त घेतली, ज्वारीचं पीठ कमी घेतलं किंवा समप्रमाणात घेतलं, तेल नाही घातलं तर हे खूप असे निब्बर किंवा कडक होतात किंवा खायला चिवट लागतात. जशी हवी तशी टेस्ट अजिबात येत नाही. आता तेल घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस तसंही आपल्याला काहीतरी चटपटीत चमचमीत असं खावंसं वाटतं आणि गरम गरम काहीही खायला खूप छान वाटतं. तर अशा वेळेस हा पदार्थ तुम्ही बनवून घेऊ शकता. तर आता थोडासा गोळा आपण साईडला वाटीमध्ये काढून ठेवणार आहोत. कशासाठी हे मी सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पोळपाट घ्यायचा, छोटे छोटे गोळे घ्यायचे. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं. यातलाच पिठाचा थोडासा गोळा काढायचा, मऊ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, याचे शेंगुळे बनवून घेणार आहोत. तर तुम्ही उभ्या आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये जसे हव्या तुम्हाला त्या आकारामध्ये छोटे मोठे बनवून घेऊ शकता. तर पण त्याआधी आपण हा जो रोल करून घेणार आहोत ना, तर तो खूप आपल्याला असा पातळ घ्यायचा, म्हणजे लवकर शिजतात. शिजायला जास्त वेळ लागत नाही, दिसायला छान दिसतात आणि खायला देखील मस्त लागतात. तर ह्या आकारामध्ये मी सगळे शेंगुळे इथे बनवून घेते आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही कधी केली आहे का, किंवा तुम्ही कुठले पीठ वापरता, कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील कमेंट करून सांगू शकता. आता बरेच जण काय करतात, असं गोलाकार देखील हे शेंगुळे बनवून घेतात. तर तुम्हाला जो आवडत असेल ना, त्या आकारामध्ये त्या साईजमध्ये तुम्ही हे बनवून घेऊ शकता. तर ह्याच पद्धतीने मी आता सगळे शेंगुळे इथे बनवून घेते आहे. एकटा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो बनवायला. घरामध्ये जर अजून कोण असेल तर तुम्ही त्यांची मदत जर घेतली तर खूप पटकन होतं. तुमच्या सासूबाई म्हणा किंवा मुलगी म्हणा, जे कोण असेल ना, त्यांना थोडंसं मदतीला घ्या, म्हणजे झटपट होईल. आणि आता काय करायचं, एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर अजून थोडी मोठी कढई घेऊ शकता. मी इथे स्टीलची कढई घेतली आहे. तुम्ही कुठलीही कढई, पातेलं किंवा इव्हन कुकर देखील वापरू शकता. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जो आपण गोळा घेतला त्याचं काय करायचं. तर ह्यामध्ये पाणी घालून याला सुरुवातीला थोड्या वेळ भिजत घालायचं आहे, साईडला ठेवायचं आहे. आणि आता काय करायचं, तेल छान गरम झालं की थोडीशी मोहरी घालायची.
जिरं घालायचं. फोडणी अगदी मस्त झाली पाहिजे. जिरं मोहरी छान फुललं पाहिजे, नाहीतर ते कचकच लागतं. तर आता जिरं मोहरी अगदी मस्त अशी फुललेली आहे. त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा. हिंग आपण पिठामध्ये देखील घातला होता. आय थिंक तो व्हिडिओ थोडासा मिसआउट झालेला आहे. हिंग घातल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि वाटून घेतलेलं जे वाटण आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत साधारणपणे 3 ते 4 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं. ह्यामुळे काय होतं, याचा कच्चेपणा निघून जातो. तर हे वाटण अगदी एवढ्या पिठासाठी परफेक्ट आहे. आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतायचं. छान मस्त ती याचा घरामध्ये खमंग असा घमघमाट सुटलेला आहे. आता यामध्ये लाल मिरची पावडर घालायची. बाकी कुठलेही मसाले अजिबात घालायचे नाही आहेत. लाल मिरची पावडर ह्यासाठी अगदी इनफ आहे. तर आता मस्त हे तिखट परतल्याच्या नंतर याचा कच्चेपणा निघून गेल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 3 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. पाण्याची जी क्वांटिटी आहे ना ती आपण कमी जास्त नंतर करू शकतो. थोडंसं घट्ट वाटलं, थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्यानंतर हे यामध्ये ॲड करायचं, काहीच हरकत नाही. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यानंतर मग पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची. मीठ घालताना जरा सांभाळून घालायचं, कारण ऑलरेडी पिठामध्ये देखील आपण मीठ घातलेलं आहे. तर ह्या पद्धतीने मी सगळे शेंगोळे बनवून घेतले आहेत. दिसायला किती छान दिसत आहेत बघा. पाणी उकळल्यानंतर यामध्ये ॲड करायचं आणि मस्तपैकी 15 मिनिट मंद आचेवर याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं, नाहीतर ते कच्चं राहतं. त्यामुळे शिजवून घेणं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आणि अगदी परफेक्ट असं हे शिजल्या गेलं पाहिजे. तर आता पाण्याला उकळी आल्यानंतर हे शिजवायला आपण ह्यामध्ये घालून घेतलं आहे. जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत हे शेंगोळे यामध्ये अजिबात घालायची घाई करायची नाही. आता जी पेस्ट आहे ना, ते पाणी घालून घेतलेलं पीठ त्याची आपण पेस्ट करून घेतली आणि ती यामध्ये घालून घेतली आहे. साधारणपणे हे शेंगोळे शिजल्यानंतर हे पाणी घालायचं. तुम्ही जर आधी घातलं तर पाणी खूप घट्ट होतं आणि त्यामध्ये जर तुम्ही शेंगोळे घातले ना तर ते खूप जास्त घट्ट होतं. शेंगोळे व्यवस्थित शिजल्या जाणार नाही. ही टिप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हे पाणी आपण नंतरच घालणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच वेळेस घाईघाईमध्ये ते आधी जर घातलं ना तर घट्ट पाण्यामध्ये शेंगोळे शिजायला खूप त्रास होतो, वेळ लागतो आणि प्रॉपर जसे हवे ना तसे अजिबात शिजत नाही. त्यामुळे काय करायचं, पाणी नंतर घालायचं. गॅसची फ्लेम आता मंद करायची. शेंगोळे मस्त असे शिजून तयार झालेले आहेत आणि त्यावर थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर भुरभुरायची. आपले शेंगोळे मस्त तयार झालेत. आवडत असेल तर यावर तुपाची धार टाकून मग खा आणि नसेल आवडत तरी देखील काहीच हरकत नाही आहे. यासोबत मस्तपैकी कैरीचं लोणचं घ्या आणि मस्तपैकी ताव मारा. तर प्लेटमध्ये छान सर्व करून घेतलं आहे. ह्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. तर थंड होण्याची अजिबात वाट बघायची नाही. गरम गरम असतानाच हे मस्तपैकी याच्यावर ताव मारायचं आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.